विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा स्मार्ट प्रीपेड मीटर लागू होण्याची शक्यता आहे। स्मार्ट मीटर योजना रद्द केलेली असली तरी महावितरणाकडून अदानींसह 27,000 कोटींची टेंडर कायम ठेवण्यात आलेत। त्यामुळे मागच्या दारांना ही योजना पुन्हा लागू करण्याची शक्यता व्यक्त केली जाते। पाहूया या संदर्भातला हा एक रिपोर्ट। स्मार्ट मीटर योजना रद्द पण कंत्राट कायम। स्मार्ट मीटर योजना विधानसभेनंतर पुन्हा लागू करणार। अदानीसह 6 कंपन्यांची कंत्राट कायम असण्याचा संशय। राज्य सरकारने स्मार्ट मीटर योजना रद्द केली। स्मार्ट मीटर हे सामान्य वीज ग्राहकांच्या घरात बसवले जाणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। पण स्मार्ट मीटरचं हे भूत सामान्यांच्या मानगुटीवर कायमचं उतरलंय असं म्हणता येणार नाही। सरकारने सामान्यांच्या घरात स्मार्ट मीटर वीज बसणार नाही असं सांगितलं असलं तरी त्यांचं 27,000 कोटींचं कंत्राट मात्र अजूनही रद्द झालेलं नाही। अदानीसह 6 कंत्राटदार कंपन्यांची कंत्राट अजूनही तशीच आहेत। विधानसभा निवडणुकीनंतर ही योजना पुन्हा लागू केली जाण्याची भीती आहे। 12,000 रुपये प्रति मीटर असा बोजाही लादायचा अशा पद्धतीचं ही काही वाटचाल आहे की काय असा संशय राज्यातल्या सर्व वीज ग्राहकांच्या मनामध्ये आहे। राज्य सरकारनं ऊर्जा मंत्री फडणवीस यांनी स्पष्टपणानं अधिकृत शासन निर्णय किंवा महावितरणचा निर्णय जाहीर केला पाहिजे, ऑर्डर्स रद्द केल्या पाहिजेत। भाजप आमदार प्रवीण दरेकरांनी मात्र या शक्यता फेटाळून लावले। ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळ सभागृहात आश्वासन दिले। त्यामुळे स्मार्ट मीटर योजना मागल्या दाराने राबवली जाणार नाही असं सांगण्यात येते। राज्याच्या ऊर्जा मंत्र्यांनी या विषयाचा पर्दाफाश करत अशा प्रकारची कंपल्शन नाही हे जाहीर केलं। त्याच्यामुळे निविदा वगैरे हा प्रोसेसचा भाग आहे। 100% निविदा का झाली नाही मी माहिती घेईन, पण निविदा होईल आणि त्यांनी आवाहन केल्याप्रमाणे त्या ठिकाणी सर्वसामान्य शेतकऱ्याला या संदर्भातला न्याय मिळेल। सामान्यांमधून होणाऱ्या विरोधामुळे स्मार्ट मीटर योजना गुंडाळण्यात आली होती, पण ही योजना कोणताही बहाणा करून पुन्हा सामान्यांच्या भोकांडी मारल्यास मोठा जनक्षोभ उसळण्याची शक्यता नाकारता येत नाही। कोल्हापूरहून सतेज औंधकरसह चेतन ननावरे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।